God is good. आणि प्रभू चांगला आहे. He has given us hope to live. आणि जगण्यास आपल्याला आशा दिली आहे. Amen. Others we had no hope to live. नाहीतर मग जगण्यामध्ये आशाच नव्हती, हो की नाही? Hello. Now even living on this earth has become joyful. आणि आता आपल्या पृथ्वीवरचं जगणं देखील आनंदमय झालंय. Hello. Amen. अगर Jesus नहीं था, even living on this earth was not so joyful. आणि मग येशू नसता तर मग या पृथ्वीवर जगणं देखील इतकं आनंदमय नसतं. Though we could go from to mall after mall, here there. आणि आपण सर्व मॉल्स मध्ये इकडे तिकडे जाऊ शकलो But असतो. after we come back home, we feel sad. I know my life that time. आणि त्यावेळेस जीवन मला माहिती आहे. So though temporary happiness was there, आणि तात्पुरता आनंद त्यावेळेस but होता, the fear also was there. पण भीती देखील तिकडे होती We're becoming old, की आम्ही वृद्ध होऊ, we'll die, एक दिवशी मरू, and then afterwards what happens, who knows? मग त्याच्यानंतर माहित नाही काय होईल. Some say there is heaven, आणि काही लोक म्हणतात स्वर्ग आहे, some say there is hell, काही लोक म्हणतात नरक देखील some आहे, say there is no heaven and hell, आणि काही म्हणतात स्वर्ग पण नाही नरकही some say नाही, we're going to come back here. आणि काही म्हणतात आम्ही पुन्हा येणार आहोत. So many different thoughts, असे अनेक किती विचार आहेत so पहा, much confusion. किती गोंधळ आहे पहा. People don't know anything. आणि लोकांना काहीच माहित नाही, That's why they live in fear. म्हणून ते भीतीत जगतात. See, when you know the truth, पण ज्यास तुम्हाला सत्य समजतं, then you can live freedom, मग with तुम्ही freedom. मोकळीकतेत जगू Joy. शकता, आनंदात जगू शकता. Amen. आमेन. So our life is nothing मग आपलं जीवन काहीच without नाही. Jesus. येशू शिवाय काही नाही. Jesus blessed our life. येशूने आपल्या जीवनाला Now आशीर्वादित we केलं, have hope to live joyfully on this earth and also in heaven. आणि आता आपल्याला स्वर्गामध्ये आणि पृथ्वीवर देखील आनंदमय जगाची आशा आहे. That's why I love to read the word. म्हणून मला देवाचे शब्द Learn वाचायला the आवडतो, word. देवाचा शब्द शिकायला The आवडतो. more I learn, जितका अधिक मी शिकतो, then I understand. मग मला समजतं Oh, God is good, very good. की प्रभू किती चांगला आहे. Amen. Amen. He is the best. तो सर्वात उत्तमच आहे. Then I learn about Jesus. मग येशू विषयी मी Oh शिकतो, man, because of him, आणि त्याच्यामुळे we have peace with God. आणि आज देवाबरोबर शांतीमध्ये आपण We have आहोत. hope. आपल्याकडे आशा आहे. You know, amen. Amen. Whether you're married or not married, आणि तुमचा विवाह झालाय की नाही झालाय, whether you're divorced, तुमची एखाद्या whether you have children, घटस्फोट you झाला don't have असेल, children, किंवा लेकर असो किंवा नसो, कुछ फर्क ज्यादा नहीं गिरता है. Amen. Whether you're rich or poor, तुम्ही श्रीमंत असावा किंवा गरीब whether living असावा, in a bungalow, flat or a hut, तुम्ही बंगल्यात किंवा फ्लॅट मध्ये राहत असाल किंवा झोपड्यात राहत असाल, ज्यादा कुछ फर्क नहीं गिरता है. Amen. Amen. Isn't it? होय की नाही? If you don't know Jesus, जर तुम्हाला येशू माहित नाही, then if you don't have the things of the world, you'll not be happy. मग जर तुमच्याकडे जगातल्या गोष्टी जर नसतील, मग तुम्ही आनंदी राहणार नाही. But if you have Jesus, पण जर तुम्हामध्ये येशू whether आहे, you have, you don't have, तर तुमच्याकडे असो किंवा काही नसो, you are blessed. तुम्ही आशीर्वादित आहात. Amen. आमेन. You know, and the moment we leave this earth, आणि ज्या क्षणी आपण ही पृथ्वी सोडून जाऊ, we go to the heaven, मग आपण स्वर्गात जाऊ, the best place. सर्वात उत्तम जागा. Amen. आमेन. This should be our thought. आणि हा तुमचा विचार When असावा. you know the word, ज्या तुम्हाला शब्दावर समजतो, nothing can bind you मग कुठली गोष्ट तुम्हाला बांधू to शकत this नाही earth and things of this world. या जगाला आणि जगातल्या गोष्टींना. Amen. आमेन. Your heart will crave for heaven. आणि तुमचं हृदय नेहमी स्वर्गासाठीच, We are made स्वर्गाच्या for मागे heaven. असेल. आपण स्वर्गासाठी बनलो You are आहोत. born again. आपला नवीन जन्म Means झालाय. you become a citizen of heaven. नवीन जन्म याचा अर्थ तुम्ही स्वर्गाचे नागरिक You झाला. know why the people of the world love the world? का जगातले लोक जगावर प्रेम करतात? क्यों प्रेम करता है? Because they are citizens of this world only. कारण ते फक्त या जगाचेच नागरिक आहेत. To become the citizens of heaven, स्वर्गाचे नागरिक you होण्यासाठी need to be born again. तुमचा नवीन जन्म झाला पाहिजे. You need spiritual life. तुमच्यामध्ये आत्मिक जीवन असावं. Unless you have spiritual life, जोपर्यंत आत्मिक जीवन तुमच्यात you will नाही, never have the taste of heaven. तुमच्याकडे स्वर्गाची चव कधीच नसेल. Amen. आमेन. They don't talk about heaven. ते स्वर्गाविषयी बोलत नाही. In fact, they have fear. खरं तर त्यांच्यात भीती आहे. Who knows? Some people say heaven, some people say nahi hai, some people say वापस आएगा, some people say I'll come as an animal, some people say I'll this. So they don't know anything. आणि त्यांना काहीच माहित आहे काय म्हणतात स्वर्ग आहे Which नाहीये, is truth? What is truth? They don't know. आणि खरं काय आहे, सत्य काय आहे, त्यांना काहीच माहित नाही. But the Bible says पण बायबल सांगतं, you'll die once. तुम्ही एकदाच मराल. This is very important. आणि हे महत्वाचं आहे. You'll die how many times? तुम्ही किती वेळा मराल? Only once. एकदाच, Not twice. दोनदा नाही. I'm talking about physical. मी शारीरिक मरणाविषयी सांगत आहे. There is another death, spiritual death, which is आणि very तिकडे bad. दुसरं मरण आहे जे आत्मिक मरण आहे, जे वाईट आहे, That came first. जे प्रथम आलं. Okay. You'll die once. तुम्ही एकदाच मराल. And after which is
judgment. आणि ज्याच्या नंतर न्याय आहे. See. If you die once, जर एकदाच आपण मरण पावलो, you're born once. मग तुमचा जन्म देखील एकदाच होतो. Amen. Amen. See, that means if there is only one death, there is only one birth. याचा अर्थ जर एकच मरण आहे तर एकच जन्म देखील आहे. Physically. शारीरिकरित्या. Rebirth is of the spirit. आणि आत्म्याचा नवीन जन्म आहे. That's different. तो वेगळा भाग आहे. After death is judgment. आणि मरणानंतर काय तर न्याय. That's what the Bible says. आणि हे बायबल सांगतं. You die once. तुम्ही एकदाच मरता. After which is judgment. ज्याच्या नंतर न्याय आहे. Judgment means separation. न्याय म्हणजे वेगळं केलं जाणं. So death brings separation. आणि मग मरण विभाजनानंतर वेगळं केलं Not only जाणं. physically, शारीरिकरित्याच but नाही also spiritually. पण आत्मिकरित्या देखील. That's what is judgment. आणि हेच तर न्याय आहे. Judgment means separation. आणि न्याय म्हणजे वेगळं केलं जाणं. The spirit which does not have the life of God, आणि ज्या आत्म्यामध्ये देवाचं जीवन नाही, which is the light of God, ज्याच्यामध्ये देवाचा प्रकाश नाही, cannot go to heaven. तो स्वर्गात जाऊ शकत It is नाही. separated to hell. तो नरकाकडे वेगळा केला And गेला the आहे. spirit that has life, that has light, आणि ज्या आत्म्यामध्ये जीवन आहे, प्रकाश आहे, will ascend to heaven. त्याला स्वर्गात घेऊन जाण्यात So येईल. this is an eternal separation. आणि हे सार्वकालिक वेगळं केलं जाणं आहे. Amen. So this is the truth. आणि हे सत्य आहे. So praise God, we have all this in the Bible. आणि देवाची स्तुती असो, या सर्व गोष्टी बायबलमध्ये Now, आहेत. there is no confusion, आता गोंधळ नाही, there is no fear. भीती नाही. Lies brings bondage आणि खोटं बंधन आणतं and fear. आणि भीती आणतं. But now since we know everything, आणि आता आपल्याला सर्व गोष्टी माहिती आहेत, because God never tells lies. कारण प्रभू कधीच खोटं बोलत नाही. Even Jesus, who is the eternal word, आणि येशू जो सार्वकालिक शब्द आहे, who is God, जो प्रभू आहे, when he took the human form, ज्यास त्यांनी मानवी रूप धारण केलं, because we were born in flesh and blood, कारण आपण देहात आणि रक्तामध्ये आपला जन्म झाला, he came down from heaven. तो स्वर्गातनं खाली आला. And God prepared a body for him आणि प्रभूने त्यासाठी एक शरीर तयार केलं in the womb of Mary. मरियाच्या गर्भामध्ये. And that's the way he was birth took place. आणि अशा प्रकारे त्याचा जन्म झाला. Without sin. पाप विरहित. Amen. Without Amen. sin. पाप विरहित. No one is born without sin. कोणीही पाप विरहित जन्मला नाही. No one. कोणीही नाही. That's why no one can be the savior. म्हणून कोणीही तारणारा होऊ शकत नाही. That means no one can give us salvation. याचा अर्थ कोणीही आपल्याला तारण देऊ That शकत means नाही. no one can take us to heaven. याचा अर्थ कोणी आपल्याला स्वर्गात घेऊन जाऊ That शकत means नाही. there is only one way. याचा अर्थ एकच मार्ग आहे. That's what Jesus says. आणि हेच येशू बोलतो ना, I am the way. की मीच मार्ग आहे, I am the truth. मीच सत्य आहे, I am the life. मीच जीवन आहे. Amen. Amen. No one says like that. असं कोणीही बोलत नाही. That's why people don't like it. म्हणून लोकांना आवडत नाही. What? He is the only way. That means what? की तो एकच मार्ग आहे का, असा आहे काय? See, the Bible never compromises. पहा, बायबल कधी तडजोड करत Whether नाही. you like it, you don't like it. तुम्हाला आवडो किंवा न आवडो. Amen. आमेन. God cannot tell lies. प्रभू कधीच खोटं बोलू He शकत cannot नाही. say, okay. There are many ways. Okay. No, he Nahi. cannot say like that. असं आपण बोलू शकत नाही. See, whatever is the truth, he has to say. आणि जे सत्य आहे ते त्याला सांगावं लागेल. It may offend you, ते एखादं तुम्हाला नाराज करेल. but because it offends someone, he cannot change the truth. आणि जर ते एखाद्याला जर अडखळत नाराज करतं, ते सत्य तो बदलू शकत नाही. Amen. आमेन. No, people say, see, you must not say like that. If it offends people, no, you must not tell like that. See, आणि लोक असं म्हणतात की तुम्ही असं सांगू नये, हे ऐकल्याने लोक नाराज होतात, असं बोलू नका. you must say it's okay. There are not much. तुम्ही असं म्हणा, ठीक आहे, असे अनेक मार्ग See, आहेत. God cannot take that step. प्रभू ही पायरी घेऊ शकत He नाही. speaks the truth, तो सत्यच नेहमी बोलतो. even if it offends people. जरी ते लोकांना नाराज करतं He तरीही cannot change the truth. तो सत्य बदलू शकत नाही. Amen. आमेन. So what should we do? मग आपण काय करावं? What should even God do? मग प्रभूने देखील काय करावं? He will tell the truth. तो सत्य नेहमी सांगतच राहील. Amen. So Amen. he's written it very clearly in the Bible. मग त्याने स्पष्टरित्या बायबलमध्ये हे लिहिलंय. Either it offends or it doesn't offend. मग ते एखाद्यास नाराज करेल किंवा नाराज होणार नाही. Can never change. आणि सत्य कधीही बदलणार नाही. Amen. Amen. I know when I also post messages, people don't like it. मला माहिती आहे, जस्ट मी असे फेसबुकवर संदेश टाकतो, लोकांना आवडत नाही. They don't like it. त्यांना ते आवडत नाही. But what can we do? पण आपण काय करू शकतो? We cannot change because you don't like it. आणि तुम्हाला आवडत नाही म्हणून आपण ह्या गोष्टी बदलू शकत नाही. Amen. आमेन. So he is the only person. तो एकच व्यक्ती आहे. So he said, I am the way. आणि तो बोला, मीच मार्ग आहे, I am the truth. मीच सत्य आहे.
I am the life. आणि मीच जीवन आहे. Amen. आमेन. Because of him, आणि त्याच्यामुळे we have hope. आपल्याकडे आशा आहे. Amen. आमेन. Whether you have, you don't have, तुमच्याकडे काही असो नसो, but we have still hope and we can be joyful. पण आपल्याकडे आशा आहे आणि आपण आनंदमय जीवन जगू शकतो. The people cannot be joyful लोक आनंदी राहू शकत or नाही happy किंवा आनंदी जगू शकत नाही unless they have the things of this world. जोपर्यंत त्यांच्याकडे जगाच्या गोष्टी मिळत नाही. But born again Christians पण नवीन जन्मले ख्रिस्ती can be happy or joyful in every and any situation. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये नवीन जन्मले ख्रिस्ती आनंदी राहू शकतात. That's the true life of Christ in you. आणि हे ख्रिस्ताचं खरं जीवन तुमच्या आतमध्ये आहे. The joy of the Lord came when Jesus came in your life. आणि ज्यास येशू तुमच्या जीवनात आला, प्रभूचा आनंद देखील आला. Amen. आमेन. It isn't, the joy is not affected by outside circumstance situations. आणि बाहेरच्या परिस्थितीने त्या आनंदाला कुठलाही त्रास होत नाही, कुठलीही परिस्थितीला खाली करत नाही. It will always be there. ते नेहमी तो आनंद तिकडे असेल. Amen. आमेन. No one can rob it. कोणी ते चोरू शकत नाही. It is the joy of the Lord. आणि तो प्रभूचा आनंद आहे. Amen. आमेन. Paul and Silas were in jail, आणि पौल आणि शिलास जेलमध्ये होते, yet they were joyful. तरीही ते आनंदी होते. The people of the world cannot be joyful. आणि जगातले लोक आनंदी राहू शकत नाहीये. But this joy is of God, पण हा आनंद प्रभूचा आहे, that God gives जो प्रभू देतो his children. त्याच्या लेकरांना You देतो. will have it. हा तुमच्या आतमध्ये आहे. But if you don't know, पण जर तुम्हाला माहित you नाही, will not let the joy flow. मग तुम्ही त्या आनंदाला वाहू देणार नाही. See, everything is in your spirit. सर्व काही तुमच्या आत्म्यात आहे. पहा, The word of God gives you knowledge. देवाचा शब्द तुम्हाला ज्ञान देतं, It makes you mature. ते तुम्हाला प्रौढ करतं. Amen. आमेन. And when you have faith, म्हणजे तुमच्यात विश्वास you येतो, stir up that joy in you. मग तुमच्या आतमधल्या आनंदाला तुम्ही हलवता. Everything works by faith. सर्व काही विश्वासाने काम करतं. Amen. आमेन. That's why what I gave on one of the Thursdays, म्हणजे एका गुरुवारी मी हा संदेश दिला. all those are very important आणि सर्व संदेश because महत्वाचे आहेत. every scripture has to be joined to one another. कारण प्रत्येक अध्यायाला एक दुसऱ्यांशी जोडावं You लागतं, get a better understanding. उत्तम समज The मिळवण्यासाठी. better understanding you have, जितकी उत्तम समज तुमच्याकडे आहे, you'll become mature. तुम्ही प्रौढ होत जाल. Amen. आमेन. God wants you to be sons and daughters, प्रभूला हवंय तुम्ही पुत्र आणि कन्या व्हावं, not children. लेकरं नाही. In the Bible, it calls nepios, means child. आणि बायबलमध्ये नेफिओस म्हणजे लेकरू असं बोलण्यात आलंय. You can be a child in the beginning, तुम्ही सुरुवातीला एक लेकरू असू शकता, but God wants you to grow up. पण प्रभूला हवंय की तुम्ही वाढावं. Amen. Amen. And this maturity, which is spiritual maturity, comes only by the word of God. आणि ही जी प्रौढता, जी आत्मिक प्रौढता आहे, फक्त देवाच्या शब्दाच्या द्वारे येते. Amen. You know, I gave that message on physical laws, natural laws, spiritual laws. आणि शारीरिक नियम, नैसर्गिक नियम, आत्मिक नियम याविषयी एक संदेश दिला होता. Spiritual laws only come from the Bible. आणि आत्मिक नियम फक्त बायबल मधून येतात. Our living is spiritual. आपलं जगणं आत्मिक आहे. Amen. आमेन. Not by the sense realm. आणि ह्या इंद्रियाच्या जगातनं नाही. If you want to train up your spiritual faculties, जर तुमच्या आत्मिक गोष्टींना तुम्हाला प्रशिक्षण द्यायचं आहे, sharpen your physical, spiritual faculties, मग तुमच्या आत्मिक इंद्रियांना तुम्हाला तीव्र you करायचं आहे, must know the word. मग तुम्हाला देवाचा शब्द माहित असावा. Now let me tell you something very important, but I don't know how you will take it. आणि काही गोष्टी महत्वाच्या तुम्हाला सांगू द्या, पण मला माहित नाही तुम्ही हे कसे घ्याल. Okay, we will see if you how you will. So let us become mature. आपण प्रौढ होऊया. You know, among the Christians, born again Christians, आणि नवीन जन्मलेल्या ख्रिस्तींमध्ये there is also the category called carnal Christian. आणि एक दैहिक ख्रिस्ती यांचा देखील एक गट आहे. Can a true Christian be carnal? आणि एक खरा ख्रिस्ती दैहिक असू शकतो काय? Yes. होय. Some people think no, you cannot be, either you are a Christian or you are not. आणि काही लोक असं म्हणतात नाही असं होऊ शकत नाही, ते म्हणतात तुम्ही ख्रिस्ती नाही तर ख्रिस्ती नसा. If you are, there is no word as carnal because carnal Christian is not saved. आणि असं दैहिक ख्रिस्त असा शब्द नाही, कारण दैहिक म्हणजे त्याचं तारण चालू नाही. That's what people say. असं लोक Christians म्हणतात. say, but that is wrong. That is not from the Bible. ख्रिस्ती लोक असं बोलतात, पण हे चुकीचं आहे, कारण हे बायबल मधून नाहीये. Carnal Christian means fleshly Christian. आणि दैहिक ख्रिस्ती म्हणजे देहात चालणारी ख्रिस्ती. He is still living by the sense realm, ते अजूनही इंद्रियांच्या द्वारे जगत आहे, not using the spiritual senses. आणि त्यांच्या आत्मिक इंद्रियांचा ते वापर करत The नाहीये. people of the world cannot use spiritual senses. जगातले लोक आत्मिक इंद्रियांचा वापर करू शकत नाही. First of all, they need the spiritual life. प्रथम त्यांच्यामध्ये आत्मिक जीवनाची त्यांना गरज आहे. Then, having the spiritual life,
they can use spiritual senses as a baby Christian. आणि मग आत्मिक जीवन मिळवून मग ते आत्मिक इंद्रियांचा एक बालक ख्रिस्ती म्हणून वापर करू शकतात. Like a baby child. आणि एका लेकरासारखं बाळकासारखं They have all the senses. त्यांच्यामध्ये सर्व इंद्रिय आहेत. But it is childish senses. पण ते बालिश आहेत. It has to grow up. त्याला ते वाढावं लागतं. Isn't it? होय की नाही? The same way. त्याच प्रकारे. So the people of the world cannot know God. आणि जगातले लोक देवाला ओळखू शकत नाही. It is not known by religion. आणि ते धर्माने त्याला ओळखू It शकत is नाही. known by life. आणि त्याला जीवनाच्या द्वारे ओळखलं जातं. First. प्रथम. Secondly, दुसरी गोष्ट, then they have to use their spiritual senses. मग त्यांना त्यांच्या आत्मिक इंद्रियांचा उपयोग करावा लागतो. Amen. आमेन. And then they must grow in the spiritual senses, and this growth comes only by the word of God. आणि मग त्यांना आत्मिक इंद्रियात वाढावं लागतं आणि ही वाढ देवाच्या शब्दाच्या द्वारे येते. I know many people will be hurt when I say all these things. मला माहिती आहे अनेक लोक नाराज होतील जेव्हा मी असं बोलतो. But many people don't know. Many Christians also don't know पण this. अनेक लोकांना, अनेक ख्रिस्ती लोकांना देखील हे माहित नाही. So you cannot know God through religion. मग धर्माच्या द्वारे देवाला तुम्ही ओळखू शकत Now, नाही. someone asked me then what is, if Christianity is not religion, what is Christianity? मग काय लोक विचारतात जर मग ख्रिस्ती काय धर्म नाही तर मग ख्रिस्तीपणा काय आहे? One person wrote nonsense when I wrote about religion. आणि ज्यास मी धर्माविषयी असं लिहिलं I said you didn't read the whole message आणि मी त्यांना म्हटलं तुम्ही पूर्ण संदेश and वाचलाच you're नाही. writing nonsense there. आणि He तुम्ही says, तिकडे no, मूर्खपणा असं लिहिताय. the title only where I read, I said it is nonsense. आणि ते म्हटले ज्या शीर्षकच वाचलं त्यास म्हटलं मूर्खपणा आहे. I said you cannot know the whole book by reading the title. आणि मी त्यांना म्हटलं तुम्हाला पूर्ण पुस्तक समजणार नाही जर तुम्ही फक्त शीर्षक वाचलं. I said there may be many blessings inside. You should open and read it first. आणि मी म्हटलं त्याच्यामध्ये अनेक आशीर्वाद असतील तुम्ही उघडून वाचावं प्रथम. What do you mean Christianity is not a religion? Then what is Christianity? आणि तुमचा अर्थ काय जसं तुम्ही म्हणता ख्रिस्तीपणा काय धर्म नाही, मग ख्रिस्तीपणा काय आहे? Christianity is a relationship आणि ख्रिस्तीपणा हे एक नातं आहे based on spiritual life, आणि आत्मिक जीवनाच्या आधारे which has religion. ज्याच्यामध्ये धर्म आहे. Amen. आमेन. Is the religion is the fruit of their spiritual life. आणि धर्म हे फळ आहे आत्मिक जीवनाचं. Amen. आमेन. You don't become a child of God because of religion, आणि धर्मामुळे तुम्ही देवाचं लेकरू होत नाही, but because you're a child of God, कारण तुम्ही देवाचे लेकरू आहात. you have religion that is good works. आणि तुमच्यामध्ये एक धर्म आहे ज्याला चांगले You कृत्य असं know, म्हणतो. when I write all this, they don't understand. आणि जेव्हा मी अशा गोष्टी लिहितो त्यांना So समजत I नाही. don't blame them म्हणून मी त्यांना दोष लावत because नाही, they cannot have spiritual knowledge. कारण त्यांच्याकडे आत्मिक ज्ञान नाही It starts with spiritual life. जे आत्मिक जीवनाने सुरू होतं. Amen. Amen. When born again Christians don't have that much knowledge, आणि नवीन जन्मलेल्या ख्रिस्ती लोकांमध्ये हे ज्ञान नाही. how can we expect them to know? मग आपण कशी अपेक्षा धरू Isn't शकतो की it? त्यांना ह्या गोष्टी समजतील? You have the life of God. तुमच्यामध्ये देवाचं जीवन आहे. You can understand God better. तुम्ही देवाला उत्तम समजू शकता. Amen. आमेन. Knowing God is not by the way of religion. Knowing God is by the way of spiritual life. आणि आत्मिक जीवनाने देवाला जाणणं आहे. धर्माच्या द्वारे देवाला जाणणं You मुळीच don't नाही. need to be educated to know God. देवाला जाण्यासाठी शिक्षित होण्याची गरज नाही. No. Even the preachers आणि प्रचारक देखील doesn't mean that God choose the educated, the wisest person. No. की असं नाही की प्रभूने सर्वात सुज्ञ आणि सर्वात शिकलेल्या व्यक्तीला निवडलंय असं नाही. Hello, what does the Bible say? आणि बायबल काय सांगतं? It choose the foolish of the world, आणि बायबल सांगतं प्रभूने मूर्ख लोकांना निवडलंय, weak of the world. जगातल्या अशक्त लोकांना. That means it's not that educated people will know God. याचा अर्थ असा नाही की शिक्षित लोकच देवाला ओळखतील. No. नाही. That's totally different. The wisdom of this world is totally different. या जगाची सुज्ञता पूर्णपणे वेगळी आहे. By the world's wisdom, they lost God, the Bible says. आणि बायबल सांगते जगाच्या सुज्ञतेने ते देवाला गमावून बसले. The way of knowing God is not through worldly wisdom. आणि जगिक सुज्ञतेने देवाला जाण्याचा मार्ग नाही. It's totally a different realm, a different dimension. तो पूर्णपणे एक वेगळा क्षेत्र आहे. Even the most foolish person, आणि सर्वात मूर्ख व्यक्ती देखील, uneducated person, सर्वात अशिक्षित व्यक्ती देखील, weak person सर्वात अशक्त व्यक्ती can know God तो देवाला जाणू शकतो. better than the educated. आणि शिक्षित लोकांपेक्षा उत्तम जाणू Once he शकतो. receives the life of God. एकदा त्याच्यामध्ये देवाचं जीवन त्याला मिळतं. Amen. आमेन. Look how wonderful it is. पहा किती सुंदर या गोष्टी आहेत. Those people don't know this. त्या लोकांना या गोष्टी माहित नाही. They think, oh, they are very wise. त्यांना असं वाटतं ते खूप सुज्ञ आहेत. क्या हम अनपढ़ है ना, हमको ज्यादा मालूम नहीं प्रभु के बारे में. ऐसा नहीं है. अनपढ़ है क्या, अच्छा है क्वालिफिकेशन तुमको.
ज्यादा ट्रस्ट नहीं करेगा वर्ल्डली विजडम पे, बिकॉज उसका और स्पिरिचुअल विजडम में बहुत अंतर है. Amen. It's a different, total different dimension. ते पूर्णपणे वेगळं क्षेत्रच आहे. God belongs to the spiritual realm. आणि प्रभू आत्मिक क्षेत्राचा आहे. That doesn't mean he cannot enter the natural. याचा अर्थ असा नाही की तो नैसर्गिक मध्ये प्रवेश करू शकत He नाही. can enter any dimension. तो कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रवेश करू शकतो. But he is a spirit person, पण तो आत्मिक व्यक्ती आहे, having a spiritual body. ज्याच्याकडे आत्मिक शरीर आहे. That's the way he made the angels. आणि अशा प्रकारे त्यांनी पवित्र दूतांना बनवलं. Amen. आमेन. That's what the devil, Satan and demons, they have copied all this. म्हणून सैतान दुरात्म्याने या गोष्टींची नक्कल केली आहे. So they are also living above. आणि ते देखील वर जगत आहेत. I explained, I taught to you about all this. आणि या गोष्टी मी तुम्हाला Where शिकवल्या. do the Satan and demons live, where they build their kingdom, how they operate. आणि सैतान त्यांची दुरात्मे कुठे राहतात, कुठं त्यांचे हेडक्वार्टर्स कुठे, ते कुठं जगतात. They also call themselves God. ते देखील स्वतःला देव असं बोलतात. Okay, so let's talk about little bit about, then I'll go back to the message. आणि थोडं आपण बोलूया आणि मग पुन्हा संदेशाकडे जाऊया. Because there are many Christians who think that carnality means, carnal Christian means he's a dead Christian, he's not born again. आणि ख्रिस्त असा विचार करतात की दैहिक ख्रिस्ती म्हणजे एक मृत व्यक्ती आहे, त्याचा नवीन जन्म झाला नाही, असं नाही. No. नाही. You can be a true Christian yet a carnal Christian. तुम्ही खरे ख्रिस्ती असू शकता पण तरीही दैहिक असू शकता. I gave the message in 1 Corinthians 3. 1 कोरिन्थियस 3 मधला आम्ही हा संदेश दिला. 1 to 3. 1 ते 3. How Apostle Paul says, कसा प्रेषित पौल म्हणतो, he addresses the carnal Christians as brethren. आणि तो दैहिक ख्रिस्ती लोकांना बंधू असं म्हणतो. Brethren, a term used exclusively referring to Christians. आणि बंधुजन हा जो शब्द आहे विशेष करून ख्रिस्ती लोकांना संबोधित केलेला आहे. And then he later on goes on to describe them as carnal. आणि मग तो पुढे जाऊन त्यांना दैहिक असं त्यांना सांगतो. So a Christian can also be carnal. मग एक ख्रिस्ती दैहिक देखील असू शकतो. Amen. Don't think when you see someone, doing some sin and say, नहीं ये मेरे को नहीं लगता ये नया जन्म हुआ, ऐसा नहीं है. No. That's what people, the Christians think. म्हणून असे काही ख्रिस्ती विचार करतात. I don't think so he is saved. I don't think so he is born again. No. मला असं वाटत नाही ह्याचा नवीन जन्म झालाय. No. See, let me tell you the truth. तुम्हाला सत्य सांगू द्या. Even angels before a holy God are counted as sinners, though they are without sin. आणि पवित्र दूत देखील देवाच्या पुढे त्यांना पापी गणण्यात येतात जरी त्यांनी पाप केलं नाही. Because God is so holy. कारण प्रभू इतका पवित्र आहे. Amen. आमेन. We can never come up to his standard. आणि आपण त्याच्या पातळीपर्यंत कधीच येऊ शकत नाही. Don't think that we are totally perfect. No. म्हणजे असा विचार करू नका तुम्ही पूर्णपणे परिपूर्ण झाला. Even after we become born again, आपला नवीन जन्म झाल्यानंतर there are देखील many areas we grieve in. अशा अनेक भागामध्ये आपण त्याला दुःख देतो. Yet God uses us. तरीही प्रभू आपला उपयोग करतो. That doesn't mean because you're so perfect like God, you're so holy, God is saying, no. याचा अर्थ नाही की तुम्ही खूप परिपूर्ण आहात, देवासारखे पवित्र आहात म्हणून तो तुमचा उपयोग करतो. So there are carnal Christians. असे दैहिक ख्रिस्ती आहेत. That Christians also sometimes carnal. आणि ख्रिस्ती लोक देखील कधी कधी दैहिक असतात. If you read 1 John 1:8, जर तुम्ही 1 योहान 1:8 we वाचलं, also see that not the Bible never says that the saints are sinless without sin. No. आणि इकडे बायबल सांगते की संत देखील पाप विरहित नाही. In fact, every time we sin, we act carnally. आणि जेव्हा आपण पाप करतो तेव्हा आपण दैहिकरित्या आपण वागतो. So the key to understand carnality is this. मग दैहिकपणा समजण्याची किल्ली अशी That आहे, sometimes a Christian is carnal, आणि कधी कधी ख्रिस्ती दैहिक असतात, but he can be carnal for a time. पण तो काही वेळासाठी दैहिक असू शकतो. Because as a baby Christian, आणि एक बालक ख्रिस्ती म्हणून till his spiritual faculties grow, जोपर्यंत त्याच्या आत्मिक गोष्टी वाढत नाही, he may remain a carnal Christian. तो एक दैहिक ख्रिस्ती राहू शकतो. But he should not remain carnal for lifetime. पण आयुष्यभरासाठी त्यांनी दैहिक असं राहू नये. Amen. आमेन. See, that's the truth. आणि हे सत्य आहे. The moment you're born again, ज्या क्षणी तुमचा you're नवीन a जन्म baby झाला, Christian. तुम्ही एक बालक ख्रिस्ती आहात. Suddenly your spiritual faculties are not so strong. आणि अचानक तुमच्या आत्मिक गोष्टी बळकट होत नाही. So you make many mistakes. मग तुम्ही अनेक चुका करता. So every time you sin, you enter into carnality. आणि प्रत्येक वेळेस आपण पाप Fleshly. करतो, आपण देहामध्ये प्रवेश करतो. Not using spiritual faculties. आणि आपल्या आत्मिक गोष्टींचा आपण Or उपयोग करतो senses. किंवा आत्मिक इंद्रियांचा उपयोग करत नाही. But
You must not remain for lifetime as a carnal. पण एक दैहिक म्हणून तुम्ही आयुष्यभरासाठी राहू नये. This is one of the reasons. Now I'm telling you, but I will not tell the new people. आता मी हे तुम्हाला सांगितलं याच एका कारणासाठी. You will see that those who are new, तुम्ही पाहाल की जे नवीन आहेत they get healing so quickly. त्यांना पटकन आरोग्य मिळतं. And those who are Christians for a long time, आणि जे ख्रिस्ती दीर्घ काळासाठी आहेत they don't get healing त्यांना पटकन आरोग्य मिळत नाही. quickly. पटकन मिळत नाही. You may have noticed this. तुम्ही एखाद्याचे पाहिलं असेल. This is true. आणि हे खरं आहे. One of the reasons, आणि एक कारण असं आहे some Christians don't grow out of carnality. आणि काही ख्रिस्ती दैहिकपणाच्या बाहेर येत नाही. God expects a Christian who is born again and has the measure of faith given to him or her must mature. आणि प्रभू अपेक्षा धरतो की एका नवीन जन्मलेल्या ख्रिस्ताला एक विश्वासाचं माप दिलेलं आहे. त्याने त्याच्यामध्ये प्रौढ होत जावं. Amen. आमेन. Must mature. आणि तो प्रौढ होत गेला पाहिजे. And the healing comes by the way of faith in the knowledge of God's word. आणि आरोग्य येतं विश्वासाने जे देवाच्या शब्दाच्या द्वारे आहे. When a new person comes, जसं एक नवीन व्यक्ती येतो not having knowledge of God's word, देवाच्या शब्दाचं ज्ञान you see नसतं they receive like this. आणि तुम्ही Healing. पाहता की त्यांना पटकन मिळतं. Even a baby Christian, आणि एक बालक ख्रिस्ती देखील quickly they receive healing. पटकन त्यांना आरोग्य मिळतं. But what happens is, when that person, without asking, without doing anything, standing by faith, receives healing, that person remains carnal. आणि काय होतं की काही न करता त्या व्यक्तीला आरोग्य मिळतं. तो व्यक्ती दैहिकच राहतो. And when for long time, and then a sickness comes, आणि दीर्घकाळ अन्वयिक आजार येतो. he expects someone to pray. आणि तो अपेक्षा धरतो की कोणीतरी प्रार्थना करावी. And even after prayer, आणि प्रार्थना केल्यानंतर that देखील Christian doesn't receive healing. त्या ख्रिस्ती व्यक्तीला आरोग्य मिळत नाही. Because this person never became mature. कारण हा व्यक्ती प्रौढ झालाच नाही. You're expected to grow up. आणि अपेक्षा तुमच्याकडनं ही आहे की तुम्ही And वाढले now, पाहिजे. healing comes by faith in the knowledge of God's word. आता आरोग्य येतं विश्वासाने देवाच्या शब्दाच्या ज्ञानाच्या द्वारे. Amen. आमेन. Second, दुसरी गोष्ट, at times आणि कधी कधी when the gifts are operating, आणि जस काही दानक कार्य करत असतात some people receive instantly. काही लोकांना पटकन मिळतं. You know, we have seen in our church, आणि आपल्या मंडळीत आपण पाहिलंय sometimes within a day that person is healed. आणि कधी कधी एका दिवसातच त्या व्यक्तीला आरोग्य मिळतं. Big problems are solved. मोठमोठ्या समस्या सोडवल्या That जातात. is when the gifts are being in operation. आणि त्यावेळेस जशी दान कार्यात असतात That doesn't depend upon the preacher. आणि ते प्रचारकावर अवलंबून We असतं. cannot put it off and on. आणि ते नेहमी चालू राहत नाही. हम लोग ऑफ ऑन करने का बटन नहीं हमारे पास. प्रभु जब चाहता है वो गिफ्ट्स ऑपरेट होता है. Amen. बट इफ कार्नल क्रिश्चियन ओनली, कभी वो गिफ्ट ऑपरेट करेगा, वो 10 साल के बाद होएगा तो क्या करेगा, तो 10 साल रुकेगा. नो, यू आर एक्सपेक्टेड टू स्टैंड ऑन द वर्ड and live in divine health. आणि अपेक्षा आहे की तुम्ही देवाच्या शब्दावर उभे राहिले पाहिजे आणि दैवी स्वास्थ्यात जगलं पाहिजे. Amen. Amen. Are you understanding all this? तुम्हाला या गोष्टी समजत आहेत काय? That is why you cannot take the risk of being a carnal Christian for long term. म्हणून दीर्घकाळ दैहिक ख्रिस्ती राहण्याचा धोका तुम्ही पत्करू शकत नाही. तुम देखेगा नया लोगों को आरोग्य मिलेगा and you will not receive. आणि तुम्हाला मिळणार नाही. And you will wonder, आणि तुम्हाला आश्चर्य I am वाटेल a child of God. की मी देवाचा लेकरू आहे. I am coming regularly to church. मी नियमित मंडळीला I am येत doing आहे. so many things. मी अनेक गोष्टी करत आहे. Why? When the healing time comes, I am not healed. का जस आरोग्याची वेळ येते मला आरोग्य मिळत नाही? Because you are still a child. कारण तुम्ही अजूनही बालकच आहात. Long term. दीर्घकाळ Though so many years have passed, जरी अनेक वर्ष उलटले you never grew up. पण तुम्ही कधीच वाढले नाही. Amen. If God starts to give you healing जर प्रभू तुम्हाला आरोग्य देऊ लागला without spiritual growth, आत्मिक वाढीशिवाय, will you grow? मग तुम्ही वाढाल काय? You will never grow. तुम्ही वाढणारच नाही. क्या आप चर्च में जाने का, पास्टर प्रेयर करेगा, आरोग्य मिलता है. उधर मीटिंग में जाए, उधर आरोग्य मिलता है.
पढ़ने की जरूरत नहीं, बाइबल पढ़ने की जरूरत नहीं, रेजिस्ट करने की जरूरत नहीं, कुछ नहीं. फेथ में क्यों बढ़ने का? कभी भी जाने का चर्च में आरोग्य मिल जाता. विल गॉड मेक यू लेजी? प्रभू तुम्हाला असं आळशी बनवेल काय? नो. नाही. Doesn't he love you? तो तुमच्यावर प्रेम करत He नाही का? loves you. तो तुमच्यावर प्रेम करतो. That's why he wants you to become mature. म्हणून त्याला हवंय की तुम्ही प्रौढ झाले पाहिजे. Amen. आमेन. That you not only are blessed, की फक्त तुम्हीच but आशीर्वादित you होत become नाही, a blessing to others. आणि तुम्ही इतरांसाठी आशीर्वाद देखील व्हाल. If you are not blessed, जर तुम्ही स्वतः आशीर्वादित God नाही, cannot expect you to be a blessing to others. मग प्रभू अपेक्षा धरत नाही की तुम्ही इतरांसाठी आशीर्वाद व्हावं. All your life, तुमच्या पूर्ण you आयुष्यामध्ये lived for yourself, तुम्ही स्वतःसाठीच जगला dependent on someone आणि else. कुणावर तरी निर्भर राहून. You never did anything for the kingdom of God. देवाच्या राज्यासाठी तुम्ही काहीच केलं नाही. Amen. See, the kingdom people are powerful people. देवाच्या राज्याचे लोक सामर्थ्यशाली लोक आहेत. I will teach you, if I have time, we'll go there, आणि जर वेळ असेल तर आपण तिकडे जाऊया, because I'll be teaching you that also. कारण ते देखील मी तुम्हाला शिकवणार आहे How you can live a king life. की कसं तुम्ही राजाचं जीवन जगू शकता. Grow, become mature if you want the throne or if you want to reign and rule. जर तुम्हाला राज्य सत्ता करायची आहे तर मग तुम्ही वाढले पाहिजे. You know, we are entering into a time आणि आपण अशा वेळेत प्रवेश करत आहोत where in union with Christ you're going to reign and rule. जिकडे ख्रिस्ताबरोबर एक होऊन तुम्ही राज्य सत्ता करणार आहात. Isn't it? होय की नाही? Yes. होय. 1,000 years you're going to reign and rule as king. आणि 1000 वर्ष एक राजा म्हणून तुम्ही राज्य सत्ता कराल. This is not for carnal Christians, आणि हे दैहिक ख्रिस्ती लोकांसाठी नाही, for spiritual Christians. आणि हे आत्मिक It ख्रिस्ती is not लोकांसाठी आहे. tough to grow. आणि वाढणं काय कठीण नाही. I will teach you. मी तुम्हाला It is शिकवेन. very easy. आणि हे खूप सोपं आहे. No, the devil has been, नहीं वो सब लोग ना, वो पास्टर लोगों के लिए, प्रीचर लोगों के लिए, ये तुम लोग के लिए नहीं है वो सब, उन लोग के लिए नहीं. नाही. It is for everyone. आणि हे सर्वांसाठी आहे. Amen. Don't Amen. think only the pastors will reign. आणि असा विचार करू नका फक्त बाळकच राज्य करतील. This is a function. आणि हे एक कार्यभाग आहे It's a work. आणि हे काम आहे. Amen. आमेन. Not because I'm someone special. की मी कोण विशेष आहे म्हणून नाही, It is by His grace. ही त्याच्या कृपेने आहे. He chooses. तो निवड करतो He is sovereign. He can choose anyone. आणि तो कोणाची निवड करू शकतो. Not based on my qualification. माझ्या पात्रतेवर नाही. Amen. आमेन. We are all one. आपण सर्वजण एक आहोत Only our work is different. आणि फक्त आपलं कार्य वेगळं I आहे. think God loves me more than you. की असा विचार करू नका माझ्यावर प्रभू जास्त प्रेम करतो तुमच्यापेक्षा. You read my messages on the Facebook. आणि माझे संदेश मी फेसबुकवर तुम्ही वाचू शकता. Holy Spirit told me, पवित्र आत्म्याने सांगितलं, don't think my ministry is more important than yours. आणि असा विचार करू नका की माझी सेवा तुमच्या सेवेपेक्षा महत्वाची आहे. No. नाही. Everyone's ministry is equally important. प्रत्येकाची सेवा तेवढीच महत्वाची आहे. But because the devil has deceived Christians, कारण ख्रिस्ती लोकांना सैतानाने or फसवलंय, some of the immature की Christians काही अप्रौढ ख्रिस्ती have thought that that function is bigger, greater, more important, of more value, superior. म्हणून काही ख्रिस्ती लोकांनी असा विचार केला की ते सेवा महत्वाची आहे, वरिष्ठ आहे, त्याला जास्ती महत्वाचं आहे Than mine. आणि माझ्या So सेवेपेक्षा. they don't give importance. म्हणून ते त्या सेवेला महत्वच देत नाही. It is because of the immature Christians. आणि असे अप्रौढ ख्रिस्ती लोकांमुळे This kind of knowledge is gone in the body of Christ. अशा प्रकारचं ज्ञान ख्रिस्ताच्या शरीरात गेलंय. I posted on the Facebook page. मी फेसबुकच्या पानावर हे टाकलेलं आहे. As important is my ministry, जितकी सेवा माझी महत्वाची आहे, is the same for everyone who is doing the Lord's work. आणि तितकीच त्यांच्यासाठी जे प्रभूचं काम करत आहे, Independent of the largeness आणि किती मोठी आहे त्याच्या व्यतिरिक्त, or the gifts किंवा कुठले दान काम or करताय anything किंवा काही त्याच्यात असो, attached to that ministry. त्या सेवेला कुठल्या गोष्टी जुडल्या असतील. If you understand this, जर तुम्हाला हे समजलं, you will see, oh, pastor is so faithful with his ministry which God has, I must also be faithful with the ministry God gave me. मग ते म्हणतील की पाळक किती विश्वास जे प्रभूने कार्य त्याने दिलेलं आहे, मी देखील माझ्या कार्यामध्ये विश्वासू राहायला No पाहिजे. ministry is superior than the other. आणि कुठली सेवा इतर सेवेपेक्षा उच्च स्तराची नाही. This ministry and calling is a high calling from God. आणि ही सेवा हे पाचारण देवापासून उच्च And God पाचारण आहे. treats every ministry equally important for आणि Him. प्रभू त्याच्यासाठी प्रत्येक सेवेला समतोलच असं गृहीत Even धरतो. the smallest that comes from God
is the most important. आणि जे सर्वात छोटं देवापासून येतं ते देखील सर्वात Because it महत्वाचं आहे, comes from God. कारण हे देवापासून येतं. And let me tell you, आणि तुम्हाला सांगू द्या, as you are faithful, जसं तुम्ही विश्वासू आहात God will add new qualities in your life and in your work. आणि प्रभू तुमच्या कार्यामध्ये नवीन गुण टाकत जाईल. You see that? तुम्ही हे पाहत जाल, As you are faithful, जसं तुम्ही विश्वासू He राहता doesn't just let you be. No. तो तुम्हाला असंच सोडून देत नाही. He's watching तो पाहत आहे your work तुमचं कार्य, तो पाहत आहे and He adds new qualities, आणि त्याच्यामध्ये नवीन गुणांची तो भर घालतो, new gifts, नवीन दानांची भर घालतो, new things in your life. तुमच्या जीवनात नवीन गोष्टींची तो भर घालतो. Why? का? He's a rewarder. कारण तो प्रतिफळ देणार आहे. The Bible says God is a rewarder. आणि बायबल सांगतं प्रभू प्रतिफळ देणार आहे. Many Christians don't know all this. आणि ख्रिस्ती लोकांना या गोष्टी माहित नाही, That's why they stop the work. म्हणून ते कार्य बंद करतात. It is like a pastor stopping his work, जसं काय एक पाळक त्याचं कार्य बंद करत आहे, because every work is equally important before heaven. कारण स्वर्गापुढे सर्व कार्य तितकंच महत्वाचं आहे. If you understand this, जर तुम्हाला हे समजलं, you can live a blessed life. मग तुम्ही आशीर्वादित जीवन जगू शकता. Amen. आमेन. Is the devil and immature Christians आणि हा सैतानाचे अप्रौढ that has ख्रिस्ती brought this thought in the body of Christ. ज्यांनी असे विचार ख्रिस्ताच्या शरीरात आणलेत. Someone's job is more superior. कुणाचं कार्य खूप A वरिष्ठ आहे, pastor who has big church, a pastor who is on the TV, who is rich, म्हणजे पाळक खूप श्रीमंत आहे, जे टीव्हीवर is येतात superior than others. आणि ते इतरांपेक्षा उच्च स्तराचे. That is not the way God sees. आणि प्रभू असं पाहतच नाही. This is the devil's trick आणि ही सैतानाची युक्ती आहे. to पहा, cause divisions, hurt feelings, bitterness and hate in the hearts of born again Christians. नवीन जन्मलेल्या ख्रिस्ती लोकांमध्ये कडूपणा, द्वेष, विभाजन आणण्यासाठी. Okay, let's go further. चला पुढे जाऊया. So Christians can be carnal, मग ख्रिस्ती लोक दैहिक असू शकतात, though because no one is sinless, there are some things with the other that we end into the flesh and carnality. आणि कोणी पाप विरत नाही, अशा काही गोष्टींमुळे आपण दैहिकतेत प्रवेश करतो. But only what God wants to say is, don't remain lifetime in that carnality. पण प्रभूला इतकंच सांगायचं की पूर्ण आयुष्यासाठी त्या दैहिकपणामध्ये राहू नका. So, and don't accept this doctrine that someone is carnal, you see someone sinning, that means that person is not born again. No. आणि असं शिक्षण स्वीकारू नका की कुठल्या व्यक्तीला पाप करताना तुम्ही पाहिलं त्या व्यक्तीचं तारण झालं नाही, असं हे तुम्ही स्वीकारू We are नका. saved not by works, but by faith. की आपलं तारण कार्याने नाही तर विश्वासाने grace झालंय. of God. देवाच्या कृपेने झालंय. Amen. आमेन. It's not by a qualification or a merit. की आपल्या पात्रतेने किंवा कुवतीने नाही. No, it is by faith. Faith means we put our faith or our belief or our trust in what Jesus did. आणि विश्वास म्हणजे आपण त्याच्यावर विश्वास करतो, येशूवर ज्यांनी आपल्यासाठी या सर्व गोष्टी केल्या. Amen. Amen. And the fruits, there will be result. The fruits will be the result. आणि त्याचे फळ, त्याचा परिणाम असतील. Okay. आमेन. Now, you know, when you are carnal for much time, जस तुम्ही दीर्घ काळ दैहिक राहता in your behavior, तुमच्या स्वभावामध्ये, then what God does is He lovingly disciplines us sometimes. आणि मग कधी कधी प्रभू प्रेमळरित्या आपल्याला शिस्त लावतो, You know, and so that we come back to fellowship. जेणेकरून आपण पुन्हा सहभागितेकडे परत यावं. Because He doesn't want us to live that kind of life. कारण त्याला नको आपण अशा प्रकारचं So जीवन जगत राहू. as a parent who disciplines, God also disciplines. जसं पालक शिस्त लावतात, प्रभू देखील शिस्त But लावतो, always for our good. आणि हे नेहमी आपल्या भल्यासाठी असतं. Okay, so that's regarding carnal Christian. So we'll stop there because I just wanted to say that because some people don't have knowledge in that area. आणि हे दैहिक ख्रिस्ती विषयाने आहे, आणि इतकंच मला सांगायचं कारण काही लोकांना या भागात ज्ञान नसतं. Okay, now let us go back to our message. Last time I was showing you, I don't know where I stopped. In Pimpri, we finished some more. And I was teaching about the parent-child relationship in the natural and then the spiritual. आणि मी तुम्हाला आई वडिलांचं आणि लेकरांचं नातं नैसर्गिक आणि आत्मिकरित्या याच्यामध्ये शिकत होतो. And Colossians 3:20 says, आणि कलसीकरास 3:20 सांगतं, children are to obey their parents in all things. आणि सर्व गोष्टींमध्ये लेकरांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी. Then we add one more scripture to that topic. आणि त्या मुद्द्याला आपण आणखी एक अध्यायाची जोड करतो. Ephesians 6:1. इफिसियन्स 6:1, Children, obey your parents in the Lord. की लेकरांनो आई वडिलांची आज्ञा प्रभूमध्ये पाळा. So we have to add this. आपल्याला याची And भर I घालावी gave लागेल. the message about this. आणि याविषयी मी संदेश And दिला. then I said, let us take Galatians 4:1 and 2.
आणि मग मी म्हणलो चला आपण गलतीकारास 4:1 आणि 2 घेऊया. That is very powerful. आणि हे सामर्थ्यशाली From आहे. this we can learn many things. आणि याच्याद्वारे आपण अनेक गोष्टी शिकू And शकतो. even yesterday I gave that little bit gist about law and grace. Isn't आणि it? काल मी थोडस नियम आणि कृपेविषयी सांगितलं That is very important. आणि ते महत्वाचं Because आहे we must know we are not under law. कारण आपण हे जाणलं पाहिजे आपण नियमशास्त्राखाली We are under नाही, grace. आपण कृपेखाली The आहोत. message that you are hearing जे संदेश तुम्ही is ऐकत आहात very important. ते खूप महत्वाचे आहेत. If you are hearing the wrong kind of message, जर चुकीचे संदेश तुम्ही ऐकत असाल you will remain in bondage. मग तुम्ही बंधनातच राहा. Not bondage of darkness, अंधाराच्या बंधनात नाही, but bondage in a sense you will never grow up. आणि बंधन या अर्थाने की तुम्ही वाढणार नाही. See, living under the law is living with fear. आणि नियमशास्त्राखाली राहणं म्हणजे भीतीने जगणं आहे. Amen. आमेन. And where there is fear, there is no faith. आणि ज्यास भीती असते मग विश्वास नसतो. But in the Old Testament, पण जुन्या करारामध्ये God wanted them to live that kind of life. की प्रभूला हवं होतं की त्यांनी अशा प्रकारचं जीवन जगावं It was right then. आणि त्यावेळेस ते योग्य होतं. Law is not wrong. नियमशास्त्र काय वाईट नाही That's the expression of who God is. आणि हे प्रभूची अभिव्यक्ती That's the आहे nature and character of God. आणि हा देवाचा स्वभाव देवाचं He चरित्र आहे. expects man to live by his laws. आणि त्याची अपेक्षा आहे की मनुष्याने त्याच्या नियमानुसार जगावं. Without the law, you can never know God. आणि नियमांच्या शिवाय तुम्ही देवाला जाणू शकत So नाही. the laws were good. मग नियम चांगले होते. See, Holy Spirit showed me this way. आणि पवित्र आत्म्याने असं मला दाखवलं. God couldn't do anything that time. Because as long as they were in the Garden of Eden, there was no problem. आणि जोपर्यंत ते एदन बागेमध्ये होते ते काही हरकत There नव्हती. was no sin nature तिकडे पापाचा स्वभाव नव्हता. to make them to sin. त्यांना पाप करण्यास कुठले भाग पाडत होतं. So he didn't give them the laws. म्हणून त्यावेळेस त्याने त्यांना नियम दिले नाही. Except one he said. आणि फक्त एकच तो बोलला. Why? Because he gave them a free will. का? कारण त्यांनी एक मोकळी इच्छाशक्ती See, दोघांना दिली. God gives a free will, there should always be a choice. आणि जेव्हा मोकळी इच्छाशक्ती प्रभू देतो तिकडे नेहमी निवड Because असावी. free will itself means a choice. कारण मोकळी इच्छाशक्ती याचा अर्थच निवड असावी. Light and darkness, yeah, black and white choice नहीं दिया तो फिर choice क्यों दिया हमको? There should be something to choose. आणि तिकडे निवडण्यासाठी काहीतरी असावं. अगर इधर कुछ भी नहीं फिर भी choice है तुमको, ऐसा नहीं. Something should be given to make your choice. आणि निवड करण्यासाठी तुम्हाला काहीतरी देण्यात यायला पाहिजे. Amen. So that's why he gave that choice. म्हणून त्याने ती अशी निवड त्यांना दिली. You obey and you live. आणि तुम्ही आज्ञा पाळा तुम्ही जगा. You disobey, तुम्ही अवज्ञा कराल you cannot live in paradise. मग तुम्ही त्या सुखलोकात जगू शकणार नाही. So they disobeyed मग त्यांनी अवज्ञा केली and sin entered. आणि पापाने प्रवेश From केला. that time the factor of sin entered. त्या वेळेपासून पापाने प्रवेश केला. And God couldn't keep them. आणि प्रभू त्यांना तिकडे ठेवू So शकला he नाही. removed them from the place of good. आणि मग चांगल्या ठिकाणात त्यांना You बाहेर know काढलं. that Garden of Eden was the same type of paradise, heaven. आणि एदन बाग जी होती, एदनमध्ये जी बाग होती ती स्वर्गासारखी होती. So now God had to remove them मग प्रभूला त्यांना काढावं लागलं. because sinful man will bring sin. कारण पापमय व्यक्ती पापच घेऊन येईल. His nature became sinful. त्याचा स्वभावच पापी Now झाला. the result, the fruit of the sinful nature will be bad. आणि पापी स्वभावाचा जो परिणाम आहे तो वाईट असेल. So God had to remove him from that good place. मग प्रभूला त्या चांगल्या ठिकाणात त्यांना काढावं लागलं. He cannot go there. तो तिकडे जाऊ शकत नव्हता. So after man was removed आणि मनुष्याला काढल्यानंतर from that place, त्या ठिकाणातनं the devil could tempt. आणि सैतान त्यांना मोहात पाडू शकला. And from that time, sin started to grow. आणि त्यावेळेपासून पाप वाढू लागलं. Now, man couldn't live as God wanted him to live. आणि जसं प्रभूला हवं होतं मनुष्य तसा जगू शकला नाही. They were bindas sinning. See, that's why Genesis 6 we see what God did. आणि मग उत्पत्ती 6 मध्ये आपण पाहतो प्रभूने काय केलं. The devil took man in such sins. आणि सैतानाने मनुष्याला अशा पापात ओढलं It was difficult for man to come back. की मनुष्याला पुन्हा मागे येणं अवघड झालं, कठीण झालं. And see, God couldn't do anything आणि प्रभू काही करू शकला नाही. because man didn't have the power कारण मनुष्याकडे ते सामर्थ्य नव्हतं. to keep himself from sinning. पाप करण्यापासून वेगळं ठेवणं He मनुष्याकडे had no सामर्थ्यच नव्हतं. strength in him. त्याच्यामध्ये बळच राहिलं नव्हतं. So what could God do? मग प्रभू काय करू शकला असता. So God brought the laws. मग प्रभूने नियमशास्त्र आणलं. See, some prisoners, why God brought laws, why God brought judgment, why God brought punishment, why is penalty? See, because they don't know the Bible कारण properly. त्यांना बायबलच माहित नाही.
to restrict sin, पापाला आळा घालण्यासाठी he brought the law. त्यांनी नियमशास्त्र आणलं. Amen. Amen. For a good purpose. चांगल्या हेतूसाठी. That man, first he chose the people. प्रथम त्यांनी लोकांची निवड केली I'll give you laws. की मी तुम्हाला नियमशास्त्र देईन. Because the world must know. कारण जगाला माहित असावं This is the way you have to live. की अशा प्रकारे तुम्ही जगले पाहिजे. Amen. आमेन. So he gave them the laws. म्हणून त्यांनी त्यांना नियमशास्त्र दिले. You'll be a testimony तुम्ही एक साक्ष to राहा the world. या पूर्ण जगासाठी. God expects man to live like godly. की प्रभू अपेक्षा धरतो की मनुष्याने दैवीरित्या जगावं. He gave the commands, त्यांनी आज्ञा दिली, commandments, laws. आज्ञा दिल्या, नियमशास्त्र दिले. But God was not happy. पण प्रभू आनंदी नव्हता. Hello? Was God happy? की प्रभू आनंदी होता काय? But he had to restrict them sinning. पण त्यांना पाप घालण्यापासून त्याला प्रतिबंधित करायचं So what होतं. did God do? मग प्रभूने काय केलं? He brought judgment त्यांनी न्याय आणला on those who break the law. आणि त्यांच्यावर ज्यांनी नियमशास्त्र मोडले. Is it good? आणि हे चांगलं आहे काय? Many people don't like judgment अनेक लोकांना न्याय and आवडत नाही penalty. आणि शिक्षा आवडत नाही. But it is good. पण हे चांगलं आहे. If there is no judgment, जर न्याय no नाही, punishment, जर शिक्षा no नाही, penalty, जर त्याची what is the use of the law? मग शिक्षा नाही तर मग त्या नियमशास्त्राचा उपयोग काय? Hello? Isn't it? होय की नाही? Only when there is punishment, judgment, penalty, people will obey the law. आणि जर शिक्षा असेल तरच लोक नियमशास्त्राचं पालन करतील. The law of this land, या भूमीचा नियम when there's a red signal, आणि ज्यास लाल दिवा लागतो that's a law तो एक नियम which आहे. says, जसं stop. बोलतो की थांबा, You stop. की तुम्ही थांबलेच पाहिजे. Now, if there's no penalty, जर मग तिकडे कुठली शिक्षा नसती, suppose, let us learn like this. चला आपण असं शिकूया. When you're driving, जास्त तुम्ही कार चालत you असाल, see red light, तुम्ही एक लाल दिवा पाहता that's the law. आणि तो एक नियम आहे. But you check whether is the enforcer of the law. पण तुम्ही पाहता की नियम लावणारे तिकडे आहेत काय? लावणारा कोण? पोलीसवाला आहे का? नाही. चला जाऊ. See, punishment ने law तोड़ दो. Isn't it? होय की नाही? Why they break? का ते नियम तोडतात? Because there is no punishment. कारण तिकडे शिक्षाच Who नाही. will punish? कोण शिक्षा The देईल? law enforcer. आणि ज्यांनी नियम लावले तो. That's why I told you yesterday. जसं मी काल When सांगितलं he stopped the car, की आपण कार थांबवली, पीछे से पापा जाओ आगे जाओ. आप बोले सिग्नल. अरे सिग्नल क्या? उधर कोई नहीं देख रहा है. इधर जाओ. See this. पहा. But when there is an enforcer, पण जिकडे नियम लावणारे तिकडे What will असतात, happen? मग काय घडतं? you obey the law. मग तुम्ही नियमांचं पालन करता. इसका मतलब अच्छा है. हेलो, आर यू गुड? याचा अर्थ तुम्ही चांगले आहेत का? कितना लाइन में रुका है गाड़ी, स्टॉप किया तो कितना अच्छे लोग हैं. तो उसको पूछो इंटरव्यू दो. यू आर वेरी गुड, यू स्टॉप ना, वेरी नाइस पर्सन. व्हाट वेरी नाइस? पुलिस है उधर. हैज योर हार्ट चेंज्ड? तुमचं हृदय बदललंय काय? हेलो, नो. नाही. एक्सटर्नली यू लुक वेरी गुड. बाहेरून तुम्ही चांगले दिसता दैट इज व्हाट इज रिलीजन. आणि हेच तर धर्म आहे. एक्सटर्नली वेरी गुड. बाहेरून खूप चांगलं. व्हाट ओबिडियंस, किती आज्ञा व्हाट पाळली राइट्स एंड रिच्युअल्स, आणि किती रूढी परंपरा पाळल्या, व्हाट सैक्रिफाइस. किती बलिदान केले. But heart is not that way. पण हृदय तसं नाहीये. So those who have stopped there, मग जे तिकडे थांबलेत they are not good. ते काय Now, I know चांगलं नाही. people will not like it when I say this, आणि मला माहिती आहे लोकांना हे आवडणार नाही जास्त मी असं बोलतो. but to prove some point I'm saying that पण काही मुद्दा सिद्ध करण्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे. because I'm teaching you something. कारण काही गोष्टी मी तुम्हाला शिकवत आहे. Suppose you have to go for a wedding. एखादं तुम्हाला कुठल्या लग्नाला जायचं, Forget wedding, खाना खाने के लिए. That's the best. लग्नाच्या जेवायला जायचं, Because जेवायला म्हणजे फर्स्ट नंबर आएगा हम लोग रनिंग में. Suppose you're going for a dinner एखाद्याच कुठल्या तुम्ही जेवणाला चालला and you're going fast. आणि खूप वेगाने Suddenly तुम्ही red चालला. light comes. आणि अचानक लाल दिवा लागतो You stop it. आणि तुम्ही थांबता. तुम्हारा हार्ट का दिखा. You'll say, क्या यार, रेड लाइट आने का था, अब भी खाने का तो टाइम हो गया. ऐसे. Then that means याचा अर्थ you don't want to obey. तुम्हाला आज्ञा पाळायची नाहीये. But क्या करे? Your heart has changed. तुमचं हृदय बदललंय का? नाही. Okay. Now, did you understand that? तुम्हाला हे समजलं Let का? us come to the law now. चला आता नियमशास्त्राकडे येऊया. Was God happy? की प्रभू आनंदी होता काय? He was not happy. तो आनंदी नव्हता.
Because he knows. कारण त्याला माहित आहे These people are not doing because they want to do. की ह्या लोक हे करत नाही की त्यांना करायचं म्हणून No. नाही, They are doing it out of the fear of punishment. आणि ते शिक्षेच्या भीतीपोटी हे गोष्ट लोक करत आहेत. Did you understand this? तुम्हाला हे समजलं का? Why are they doing? काय या गोष्टी ते करत आहेत? Fear of punishment. शिक्षेच्या भीतीमुळे. Because I put punishment. कारण मी शिक्षा लावली आहे. If you obey, you're blessed. जर तुम्ही आज्ञा पाळली तुम्ही If you आशीर्वाद don't देता. obey, you're cursed. जर तुम्ही आज्ञा पाळली नाही तुम्ही शापित Out of आहात. that fear, त्या भीतीमुळे they're obeying the law. ते नियमशास्त्राला ते So, पालन करत आहेत. in one way, आणि एका अर्थाने God could restrict them sinning. प्रभू त्यांना पाप करण्यापासून आळा घालू शकला असता. Amen. आमेन. He could restrict them to sin. पाप करण्यापासून त्यांना अडवलं असतं. And they didn't sin. पण त्यांनी पाप केलं Though नाही. they sinned many times, जरी अनेक वेळा पाप but केलं at least he could curb sin पण कमीत कमी तो पाप त्यांनी कमी केला more than the world. जगापेक्षा. See, he did his best. त्याने त्याचं उत्तम केलं. See, you must understand God. तुम्ही देवाला He did his समजून घ्या. best. त्याने त्याचं उत्तम केलंय. At least to restrict them to sin आणि पाप करण्यापासून कमीत कमी काही आळा घालण्यासाठी and obey and live godly. आणि आज्ञा पाळून दैवीरित्या जगणे. Sometimes he had to punish them. कधी कधी त्याला Isn't शिक्षा it? द्यावी लागली. You see in the Old Testament, तुम्ही जुन्या काळात पाहता when they continuously disobeyed, ज्या सतत त्यांनी अवज्ञा God केली allowed the enemy nations to attack them. आणि प्रभूने ते शत्रू राष्ट्राला त्यांच्यावर हमला करण्यास परवानगी And they दिली. would cry, "Oh God, please surprise." God said, "Okay. He'll deliver them." See? But in his heart, he was not happy पण त्याच्या हृदयात तो आनंदी नव्हता. because he knows कारण त्याला माहिती they are not serving me out of their heart. आणि ते त्यांच्या हृदयाने माझी सेवा करत नाहीये. They are just doing it out of the fear of punishment. ते शिक्षेच्या भीतीमुळे ती सेवा करत आहेत. Did you understand till here? तुम्हाला समजलं इथपर्यंत? So what was the purpose of the law? नियमशास्त्राचा हेतू काय होता? To put fear, भीती घालणे, to live a godly life. एक दैवी जीवन जगणे. It was like a school, Paul says, आणि पौल म्हणते का शाळेसारखं होतं. to keep you in the law, तुम्हाला त्या शाळेत ठेवण्यासाठी एक नियम, protect you. तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी. उसमें से थोड़ा लोग बाहर भी गया, Lord would punish them, bring them back. प्रभू त्यांना शिक्षेतून पुन्हा If घेऊन they येत did असे. more, sometimes he would remove them. आणि जर त्यांनी अधिक केलं प्रभू त्यांना काढून टाकत Because असे. they would spoil others. का? कारण ते इतरांना देखील वाईट करत होते. Some people say in some areas, Joshua killed many. Okay, because there was no way God could stop them sinning. कारण असा कुठलाच मार्ग नव्हता की प्रभू त्यांना पाप करण्यापासून प्रतिबंध घालू शकला For असता. God to stop them sinning, आणि प्रभूला त्यांना पाप करण्यापासून आळा घालण्यासाठी He must come in their heart. त्याला त्यांच्या हृदयात जावं लागलं असतं. Hello? Under the old covenant, God was not there in their heart. आणि जुन्या कराराखाली प्रभू त्यांच्या हृदयात So नव्हता. they had no strength from the inner man म्हणून आतील मनुष्यातून त्यांच्यामध्ये कुठलाही बळ to नव्हतं. live a holy life or to resist sin. आणि पवित्र जीवन जगण्यासाठी किंवा पापाला प्रतिबंध घालण्यासाठी. So God brought the law. म्हणून प्रभूने नियमशास्त्र आणलं. He kept them त्याने त्यांना राखून ठेवलं as much as He could जितकं तो करू शकला. and to testify to the world. आणि जगाला साक्ष देण्यासाठी This is the way you must live. की अशा प्रकारे तुम्ही जगले पाहिजे. He was waiting तो वाट पाहत होता for the right time योग्य वेळेसाठी to send Jesus. येशूला पाठवण्यासाठी. Amen. आमेन. See, God expected them to live by the law. आणि प्रभूची अपेक्षा होती की त्यांनी नियमशास्त्राद्वारे also जगावं. knew पण त्याला माहित होतं They cannot live perfectly by the obedience of the law. आणि या नियमशास्त्राच्या आज्ञेमध्ये ते परिपूर्णरित्या जगू He शकले knew नाही. they would fail त्यांना माहित आहे ते अपयशी ठरतील. because the law is the perfection of God. कारण ते नियमशास्त्र देवाची परिपूर्णता आहे. Amen. आमेन. God knew. प्रभूला It's माहित not होतं possible आणि हे शक्य नाहीये. because that is His nature. He brought there. कारण त्याचा स्वभाव त्याने तिकडे आणला. His living He brought there. त्याचं जगणं त्याने तिकडे आणलंय. That's the height of perfection. आणि ती परिपूर्णतेची उच्च पातळी आहे. And at the right time, Jesus came. आणि योग्य वेळेत येशू आला. This person, Jesus, तुम्हाला माहिती हा व्यक्ती येशू he kept every dot and tittle of the law. त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळला. Amen. आमेन. The one person, आणि एकच व्यक्ती he kept every bit of the law. आणि नियमशास्त्राचा प्रत्येक छोट गोष्ट देखील त्यांनी पाळली. What does it mean? याचा अर्थ काय? Oh my.
आणि देवासारखा परिपूर्ण. Amen. Amen. That's why he said, if you have seen me, you have seen God. म्हणून तो म्हटलो की ज्यास तुम्ही मला पाहिलं तुम्ही देवाला पाहिलंय. Because he lived by the perfection of the law. कारण त्या नियमशास्त्राच्या परिपूर्णतेने तो जगला And he fulfilled it. आणि त्याने ते पूर्ण Till the केलं last dot, last title. आणि शेवटपर्यंत त्याने ते पूर्ण केलं. Amen. आमेन. Only one एकच व्यक्ती is the only one who pleased God. आणि तो एकच व्यक्ती ज्यांनी देवाला And संतुष्ट lived केलं like God. आणि देवासारखं जगला In the flesh. देहामध्ये. Amen. Amen. In the flesh. या देहात तो तसं जगला. No one can live like that. कोणीही असं जगू शकत नाही Has ever lived. आणि असं कोणी जगलं देखील नाहीये. God needed that kind of character प्रभूला अशा प्रकारचं चरित्र हवं होतं to be a savior. आणि एक तारणारा होण्यासाठी. Amen. आमेन. No one can be the savior कोणी असं तारणारा होऊ of the शकत नाही world. या जगाचा. Only He. फक्त एकच. Amen. आमेन. You know, God doesn't take it lightly. आणि प्रभू याला हलकरीत घेत नाही. It's because Satan, our enemy, adversary, will point out mistakes. कारण सैतान जो आपला वैरी आहे अशा चुका दाखवेल. Even the devil knows आणि सैतानाला देखील माहिती आहे there's no mistake. तिकडे कुठलीच चूक नव्हती. The sacrifice of His Son आणि त्याच्या पुत्राचं बलिदान is total perfection, पूर्ण righteousness and holiness. आणि परिपूर्णता आहे, नीतिमत्ता आणि पवित्रता आहे. Amen. आमेन. And He paid for our sin. आणि आपल्या पापाची किंमत त्यांनी भरली. Amen. We enjoyed sin. आणि आपण पापाचा आनंद घेतला He took our punishment. पण त्यांनी आपली शिक्षा घेतली. I told you yesterday, आणि मी काल सांगितलं sin is not free. आणि पाप काय मोफत नाही. It gives wages. आणि त्याला वेतन द्यावं लागतं. Sin फुकट है. लोगों को लगता sin फुकट है. No. नाही. It gives wages. आणि पापाला वेतन द्यावं लागतं. Eternal death. सार्वकालिक Eternal मरण, separation. सार्वकालिक वेगळं केलं जाणं. There is joy in sin, पापात आनंद आहे but it has penalty. पण त्याला एक It शिक्षा has देखील आहे. judgment. तिकडे एक न्याय It has देखील आहे. punishment तिकडे एक शिक्षा आहे for every sin. प्रत्येक पापासाठी. Remember, लक्षात घ्या whatever sin we have done, जी कुठली पापी आपण or केली I आहे, have done, किंवा मी केली or आहे, you have done, किंवा तुम्ही केली आहे, He bore the pain, त्याचा त्रास त्याचं दुःखनं त्यांनी सहन केलंय. the punishment. त्याची शिक्षा. God is so just. प्रभू इतका न्यायी आहे. Every sin should be punished. प्रत्येक पापाची शिक्षा दिलीच पाहिजे. And that punishment fell on Jesus. आणि ही शिक्षा येशूवर आली. Amen. आमेन. What a wonderful God we have. आणि इतका अद्भुत परमेश्वर आपला आहे. People criticize the cross. आणि लोक क्रूसाची चेष्टा करतात. He died a criminal. आणि एका अपराधीचं Yes. मरण तो मरण पावला. होय. He died as a criminal आणि एक अपराधी म्हणून तो मरण पावला who never sinned. ज्याने कधीच पाप केलं नाही. That was the punishment of my sin, our आणि sin. ती माझ्या आणि आपल्या पापांची शिक्षा होती. The cross is the worst. आणि क्रूस सर्वात वाईट आहे. Holy Spirit told me you cannot even bear the cross for a second. आणि पवित्र आत्म्याने सांगितलं तुम्ही क्रूसाला एक सेकंद देखील सहन करू शकत नाही. No man can कुठलाही- bear it even for a second. कुठलाही मनुष्य एक सेकंद देखील त्याला सहन करू शकत नाही. Jesus bore it. येशूने त्याला सहन केलंय Amen. For us. आपल्यासाठी. And He rose up आणि तो पुन्हा उठला because our Father accepted that sacrifice. कारण आपल्या पित्याने त्या बलिदानाचा स्वीकार केला. He had to take the blood not to the earthly temple but the heavenly temple. कारण त्याला ते रक्त पृथ्वीच्या सभामंडपात नाही तर निवास मंडपात स्वर्गामध्ये घेऊन जावं लागलं. Before our Father, आपल्या पित्या पुढे, before all the angels, सर्व पवित्र they दूतांच्या पुढे saw it. त्यांनी ते पाहिलं. They saw the blood. त्यांनी ते रक्त पाहिलं And every sin was washed away. आणि प्रत्येक पाप धुतलं गेलं. Amen. आमेन. That's what Jesus did. आणि हेच येशूने केलं. And now, आणि आता our Father is very happy. आणि आपला पिता खूप आनंदी आहे. Now, my children will live by my power, आता माझी लेकरं माझ्या सामर्थ्याने by जगतील my holiness, आणि माझ्या पवित्रतेने by जगतील, my righteousness. माझ्या नीतिमत्तेने Because जगतील. of Jesus, येशूमुळे will come into their lives. आणि जो त्यांच्या जीवनात जाईल. Amen. आमेन. Now you don't have to fear to keep the law. आता नियमशास्त्र ठेवण्याची तुम्हाला भीती बाळगायची गरज You नाही. love to keep the law. तुम्हाला नियमशास्त्र ठेवायला Because the आवडेल Lord is written in your hearts. कारण प्रभूने ते नियम तुमच्या हृदयात लिहिले It is fulfilled आणि हे पूर्ण झाले by Jesus. येशूने. Amen. हालेलुया. Amen. हालेलुया. Isn't it wonderful? आणि अद्भुत नाही काय. Now God looks at you. आता प्रभू तुमच्याकडे He is पाहतो. very happy. तो खूप आनंदी आहे. Why? का?
Your obedience is not out of fear of punishment. आणि तुमची आज्ञाधारकपणा शिक्षेच्या भीतीमुळे नाहीये. Your obedience is from your heart. आणि तुमचा आज्ञाधारकपणा तुमच्या हृदयात नाही. You want to obey. तुम्हाला आज्ञा पाळायची. You want to be good. तुम्हाला चांगलं राहायचं. That want to is come in you. आणि ते तुम्हाला राहायचं, तुमची इच्छा It's तुमच्या not आतमध्ये a आली. hypocritical living. It's not a hypocrisy. आणि ढोंग्याचं जीवन नाहीये. It's a real life. आणि हे खरं जीवन आहे. Amen. आमेन. Born again Christians are living a real life. आणि नवीन जन्मलेले ख्रिस्ती खरं जीवन जगत आहेत. That's why God is pleased with you. म्हणून प्रभू तुमच्या बरोबर आनंदी आहे. In the Old Testament, जुन्या करामध्ये He knew त्याला माहिती आहे they were doing out of fear. ते भीतीपोटी करत होते. But today, पण आज they want to live a holy life. त्यांना पवित्र जीवन जगायचंय. Amen. आमेन. We're not pretending. आणि ते नक्कल करत नाहीये. It's a real life. आणि ते खरं जीवन आहे. Because we are united with Christ, कारण आपण ख्रिस्ताबरोबर एक झालो, who fulfilled the law. नियमशास्त्र पूर्ण करण्यासाठी. And that's the life we have. आणि हेच जीवन आपल्यामध्ये. Now, it's easy आता हे सोपं आहे. to serve the Lord. देवाची सेवा करणं सोपं आहे. Amen. आमेन. Oh man. If you understood today's message, जर आजचा संदेश तुम्हाला समजलाय, I'm telling you, मी तुम्हाला सांगतो, you will never hear or be under the message of law. तुम्ही नियमशास्त्राच्या संदेशाखाली कधीच राहणार नाही. Because law will make you a child. कारण नियमशास्त्र तुम्हाला एक लहान बालकासारखं करेल. They were children. ते लेकरं होती. God is not happy प्रभू आनंदी नव्हता. because they did it out of fear of punishment. कारण शिक्षेच्या भीतीपोटी त्यांनी केलं. Today, there is no judgment, आणि आज न्याय नाही, no condemnation. कुठले दंडात्य नाही. So, whatever we do it from the heart. आणि जे आपण करतो हृदयापासून करतो. And God loves it. आणि प्रभूला हे खूप And He was आवडतं. waiting for this time आणि ह्या वेळेची तो वाट पाहत when होता. my children are true children, कधी माझी लेकरं खरी लेकरं होती, doing everything from their heart. सर्व काही त्यांच्या हृदयापासून ते करतील. Amen. आमेन. Today it is a joy to serve the Lord. आणि आज प्रभूची सेवा करणं आनंद आहे. Not out of fear, भीतीमुळे नाही, but out of love. प्रेमाद्वारे. That's what Paul says. आणि असं पाऊल The म्हणतो. love of God constrains me. आणि देवाचं प्रेम मला प्रवृत्त He didn't say करतं. the fear of God, आणि तो देवाची भीती नाही बोलला, but the love of God. पण तो बोलला देवाचं प्रेम. Amen. आमेन. Hello? Did you understand? तुम्हाला हे समजलं? Now I will take you next week to the Galatians 4:1 and 2. आता मी तुम्हाला पुढच्या आठवड्यात गलतीकारास 4:1 आणि 2 कडे घेऊन जाईल. Once you understand this, आणि एकदा तुम्हाला हे समजलं, then this becomes very easy. मग पुढच्या गोष्टी सोप्या होतात. That's why I gave you this. म्हणून मी तुम्हाला आज हे Now, दिलं. give this message to all those who are still under the law. आणि हे सर्व संदेश त्यांना द्या जे अजूनही नियमशास्त्राखाली आहेत. Amen. आमेन. Because living on the law will make you a child. कारण नियमशास्त्राखाली जगणं तुम्हाला एका लहान बालकासारखंच And though करेल. you are the Lord of all, you'll have no access to the blessings of grace. जरी तुम्ही सर्वांचे प्रभू आहात, पण तुम्हाला कृपेचे आशीर्वादांपर्यंत तुम्हाला पोहोच नाही. Amen. आमेन. We'll end up here. आणि आपण इकडे संपूया. But after the CD is made, you can buy it, you can keep it and hear it again and again. आणि सीडी तयार झाल्यानंतर तुम्ही ती विकत घ्या, नेहमी ऐकत राहा. Because it is not easy to understand grace. कारण कृपा समजणं सोपं नाही. It is not of the world. आणि हे जगाचं नाही, It is from heaven. आणि हे स्वर्गात नाही. And God showed it after a long time. आणि प्रभूने दीर्घ काळानंतर या गोष्टी दाखवल्या. Amen. And Christians are so confused. आणि ख्रिस्ती लोक इतके गोंधळलेले असतात. Either they will reject the total law, आणि ते पूर्ण नियमशास्त्राचा नकार तर they will say करतील. law is wrong. त्यामध्ये नियमशास्त्र चुकीचं Some आहे. people say law is right. आणि काय म्हणतात नियमशास्त्र Some ठीक mix आहे. up law and grace. काही लोक नियमशास्त्राला कृपेबरोबर मिश्रित करतात. So confusing. इतका गोंधळ निर्माण झालाय. Amen. Did you understand? तुम्हाला हे समजलं काय? Hello? All of you? तुम्हा सर्वांना? Did I make it easy? आणि मी हे सोपं केलं काय? Yes. Okay. चला Okay, let's stand up. चला आपण उभे राहूया.